नमस्कार, आपण पाहत आहात शर्यत बकासूर ब्लॉग हा चॅनल। या चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे। तर मित्रांनो, पुशेगाव हिंद केसरी 2024 हे मैदान जवळच येत आहे आणि काही दिवसांवर येऊन ठेपलेले आहे। या मैदानावर अपेक्षित पैरे कोणकोणते असू शकतात ते या व्हिडिओद्वारे आपण पाहणार आहोत। तत्पूर्वी मोहिल शेठ धुमाळ म्हणजेच बकासूरचे मालक यांनी नवीन खरेदी केलेली आहे आणि या खरेदीचे नाव आहे शंभू। तर मित्रांनो, बकासूरच्या दावणीला तसे भरपूर बैल आहेत, परंतु आता या नवीन खरेदीची म्हणजेच शंभू बैलाची भर पडलेली आहे आणि शंभू बैल हा लवकरच बकासूरसोबत धावणार सुद्धा आहे। तर मित्रांनो, आता पाहूया येणाऱ्या पुशेगाव हिंद केसरी मैदानावर संभाव्य पैरे हे कोणकोणते असू शकतात। पहिला पैरा आहे तो म्हणजे मथुर आणि सर्जा यांचा। मथुर आणि सर्जा यांचा पैरा पुशेगाव मैदानासाठी बऱ्याचशा दिवसापासून चर्चेमध्ये आहे आणि हा पैरा पुशेगाव हिंद केसरी मैदानासाठी फिक्स आहे। त्यानंतरचा पैरा आहे सप्त हिंद केसरी भारत आणि सदाभाऊ मास्तर रेटरेकर यांचा मैब्या यांचा पैरा पुशेगाव मैदानावर आपणास पाहावयास मिळू शकतो। मित्रांनो, बऱ्याचशा दिवसापासून मैब्या हा रुस्तम ए हिंद चा मानकरी बैल आणि खूप प्रसिद्ध बैल हा आजारपणाला झुंज देत आहे, परंतु काल झालेल्या वडगावच्या मैदानावर मैब्या आपणास धावताना दिसला आहे। याचा अर्थ तो पुशेगाव हिंद केसरी मैदानावर असणारच आहे। या पुढील संभाव्य पैरा आहे तो म्हणजे बुलढाणा एक्सप्रेस बब्या आणि कॉकटेल म्हणजेच जळगावकरांचा सुंदर। बब्या आणि कॉकटेल यांचा पैरा बोलले जात आहे। त्यानंतरचा आणि महत्त्वाचा पैरा तो म्हणजे असणार आहे बकासूरचा। बकासूर आणि तळवल्याचा बलमा यांचा पैरा असल्याचे सांगण्यात येत आहे आणि हाच पैरा फिक्स आहे असे बोलले जात आहे। बकासूर आणि तळवल्याचा बलमा। मित्रांनो, आपणास या बकासूरच्या पैऱ्याबद्दल काय वाटते की बकासूर आणि तळवल्याचा बलमा हा पैरा योग्य आहे का? या अगोदर बलमा या बैलाने किती मैदाने जिंकलेली आहेत आणि एवढ्या मोठ्या हिंद केसरी मैदानावर बकासूर आणि हा बलमा धावणार आहेत, तर यामध्ये त्यांना यश येईल का? आपणास काय वाटते कमेंटमध्ये अवश्य कळवा। त्यानंतरचा पैरा आहे तो म्हणजे जयेश पाटील सोनारवाडा यांचा मोठा सोन्या 50-50 आणि जोंट्या 50-50। याचा अर्थ ही घरची गाडी आहे आणि मोठा सोन्या आणि जोंट्या हा घरचा साज धावणार आहे या हिंद केसरी मैदानावर पुशेगावच्या। मागील वर्षी सोन्या आणि बकासूर यांनी हिंद केसरी पुशेगावचा किताब मिळवलेला आहे आणि यावर्षी मोठा सोन्या आणि जोंट्या हे धावणार आहेत। या पुढील संभाव्य पैरा आहे तो म्हणजेच बब्या डॉन आणि छोटा सुंदर यांचा पुशेगाव हिंद केसरी मैदानावर पैरा आपणास पाहावयास मिळणार आहे। त्यानंतरचा पैरा आहे देवराष्ट्रचा भारत व कलेडणकरांचा सुंदर यांचा पैरा असणार आहे। यानंतरचा पैरा आहे तोही महत्त्वाचा पैरा असणार आहे रायफल 81-81 आणि माणिकराव यांचा पैरा होण्याची शक्यता आहे। त्यानंतर पुढील पैरा पाहूया शंभू आणि मायनीकरांचा रॉकी यांचा पैरा असणार आहे। या पुढील आहे पैरा पिस्टन 22-11 याचा पैरा आहे
लारा शेठची। तर हे दोनही बैल अतिशय फॉर्ममध्ये आहेत। पिस्टनने मागील वर्षी पुशेगाव हिंदकेसरी मैदानावर दुसरा क्रमांक केलेला आहे आणि यावर्षी त्याच्या जोडीला आहे लारा। तर पिस्टन आणि लारा हे धावणार आहेत। या पुढील पायरा आहे सातारा एक्सप्रेस बलमा आणि भारत केसरी लक्ष्मणराव। सातारा एक्सप्रेस बलमा आणि भारत केसरीचा मानकरी ठरलेला लक्ष्मणराव यांचा पायरा असणार आहे। या पुढील पायरा असणार आहे वाघेरीचा बादल आणि महाराष्ट्र केसरीचा मानकरी वजीर यांचा पायरा असणार आहे या मैदानावर। मित्रांनो, या पुशेगावच्या हिंदकेसरी मैदानावर रोमन बैलसुद्धा असणार आहे। रोमनसुद्धा खूप प्रसिद्ध आणि धावणारा बैल आहे। पुशेगाव हिंदकेसरीच्या या मैदानावर खरी लढत आपणास पाहावयास मिळणार आहे, ती म्हणजेच मोठा सोन्या, त्यानंतर बुलढाणा एक्सप्रेस बब्या, बकासूर, पिस्टन, सातारा एक्सप्रेस बलमा आणि राहुलभाई पाटील यांचा मथुर, रायफल 8181 आणि बरेचसे बैल आहेत। ते सर्व टॉपच्या बैलांना टक्कर देतील असे बैल आहेत आणि यांमध्ये अतिशय अटीतटीच्या लढती यावर्षी आपणास पाहावयास मिळणार आहेत। पुशेगाव हिंदकेसरी 2024 यावर्षी। तर मित्रांनो, विशेष म्हणजे यामध्ये बऱ्याचशा दिवसापासून आजारपणाला झुंज देणारा मोठा सोन्यासुद्धा असणार आहे आणि महिंब्यासुद्धा असणार आहे, तो सुद्धा आजारी होता। त्यानंतर सप्त हिंदकेसरी सुंदरसुद्धा असणार आहे, तो सुद्धा यामागे आजारी होता आणि असे बरेचसे बैल आहेत ते या अगोदर आजारी होते आणि या थोड्या दिवसा अगोदर त्यांनी पुन्हा एकदा फॉर्ममध्ये येण्याचे दाखवलेले आहे आणि फॉर्ममध्ये आलेले आहेत आणि फॉर्ममध्ये आल्यानंतर आता लगेचच पुशेगावचे हिंदकेसरी मैदान होत आहे। तर या मैदानावर अतिशय अटीतटीच्या लढती आपणास पाहावयास मिळणार आहेत। नंतर पाहूया बकासूरच्या पैऱ्याबद्दल। तर बकासूर आणि तळवळ्याचा बलमा यांचा पैरा आहे। तर हा पैरा योग्य आहे का, की या अगोदर जर सातारा एक्सप्रेस बलमा आणि बकासूर यांचा पैरा झालेला असता तर ते योग्य असते। तर आपले काय मत असणार आहे या पैऱ्याबद्दल? तर मित्रांनो, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद। चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा। नमस्कार।